4 मे 2025 त्या दिवशी आमचं नीटचं परीक्षा होती. मी सकाळी उठले, माझ्या डोक्यामध्ये मी पूर्ण 2 वर्ष असा अभ्यास करायची की पुढे जे स्टुडंट्स नीट 2026 देणार आहेत त्यांच्यासाठी माझी बस एवढीच ॲडवाईस राहील. तर क्षिती फार जिद्दी आहे. एकदा एक जर जिद्द पकडली ती की मग ती सोडतच नाही. जसं आजचंच उदाहरण घेते. आज मी हॅलो, माझं नाव क्षिती हनुमंत कोकणे. आय एम IIBN. मी नांदेड या शहरात राहते. माझी आई टीचर, अजून माझे बाबा शेतकरी आहेत. माझं नीट 2025चा स्कोर 578 आहे. 4 मे 2025 त्या दिवशी आमचं नीटचं परीक्षा होती. मी सकाळी उठले, माझ्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह माइंडसेट होता माझं पूर्ण. मी खूप हॅपी होते की आपली 2 वर्षाची मेहनत आता आपण पूर्ण पेपरमध्ये दाखवूया. मस्त 680+ मार्क्स घ्यायचे, ऑल इंडिया छान स्कोर येईल, असे माझे विचार होते. मी पेपरला वेळेवर पोहोचले. तिथे 2 वाजता एंट्री घेतली. बरोबर 15 मिनटं पहिले मी क्लासमध्ये होते. तिथे 2 वाजता मला पेपर भेटला. तेव्हाही हॅपीनेसच होती माइंडमध्ये. पण जसं मी पेपर उघडला, मला फिजिक्सचं दिसलं. फिजिक्स खूप लेंदी दिसला मला त्याच्यामध्ये. तर मला भीती वाटू लागली जरा. मी फिजिक्सला स्किप करून टाकलं. मी बायोवर गेले. बायो मॉडरेट म्हणेल मी. नॉट इझी, नॉट व्हेरी हार्ड, पण लेंदी खूप होता. त्याला सॉल्व करण्यामध्ये माझा 1 hour 10 minutes हा पूर्ण ड्युरेशन संपून गेला होता. मग तिथे ऑलरेडी 315 झाले होते आणि मी एकही बबलिंग केलेली नव्हती. मी IIBमध्ये पेपर जेव्हा सोडवायचे तेव्हा माझी ही स्ट्रॅटेजी होती की मी एक क्वेश्चन पेपरवर सॉल्व करायचे आणि मग OMRमध्ये ते बबल करून टाकायचं. पण मला नाही माहीत माझं काय माइंडसेट होतं तेव्हा. मी नीटच्या पेपरमध्ये माझी ही स्ट्रॅटेजी बदलून टाकली. अजून मी पहिले पूर्ण बायो सॉल्व केल्या क्वेश्चन पेपरवर. तरी माझे 10 क्वेश्चन बाकी होते. ते थोडंसं भीती वाटू लागली होती की आपलं ऑलमोस्ट अर्धा टाईम संपणार आहे, तरी आपला अर्धा पेपर अजून झालेला नाही आहे. मग मी केमिस्ट्रीकडे गेले. बायोला तसंच सोडून दिलं. केमिस्ट्री सॉल्व केला. केमिस्ट्री मी ओव्हरऑल म्हणेल माझ्यासाठी मला छान गेला. इझी टू मॉडरेट म्हणता येईल त्याला. केमिस्ट्री सोडता 40-45 मिनिट झालेले होते ऑलरेडी, म्हणजे 4 वाजले होते. मग मी गेले फिजिक्सकडे. अर्ध्या तासामध्ये जेवढं फिजिक्स होईल मी तेवढं सोडवून घेतला होता, म्हणजे 20 क्वेश्चन ऑलमोस्ट. आणि बाकीचे मला जमत नव्हते. मी शोधत होते की सोपे क्वेश्चन कोणते आहेत आणि मग ते सॉल्व करू लागले होते. त्याच्यामध्ये खूप वेळ लागला मला. मग आता ऑलमोस्ट टाईम आपला गेलेला आहे. आपल्याकडे टाईम नाही आहे. लास्ट हाफ एन आवर आहे. पूर्ण पेपर बाकी आहे. तरी बायोचे 10 क्वेश्चन, केमिस्ट्रीचे 5 क्वेश्चन समथिंग, पूर्ण बबलिंग बाकी आहे, फिजिक्स बाकी आहे. हे सगळं थोडं स्ट्रेस येऊ लागला होता. माझ्या वर्गामध्ये एक वेगळी स्ट्रेसफुल सिच्युएशन झाली की माझ्या बाजूची मुलगी ती नाही सहन करू शकली एवढं स्ट्रेस. तिला बाहेर घेऊन गेले टीचर्स. तिला बघून मला मग अजून भीती वाटली. जसं आपण सगळ्यांना माहीत आहे फिजिक्सचा पेपर खूप मोठा होता, लेंदी होता आणि सॉल्व करायला फक्त एकच पेज होता. मग माझ्याकडे जागेचीसुद्धा कमतरता झाली. मग मी डिसाईड केलं जेवढं झालं तेवढं पेपर आपण केलेला आहे, आता आपण बबलिंग करू. मग मी पटकन सगळे क्वेश्चन बबल करून टाकले. बायो, मग केमिस्ट्री आणि मग फिजिक्स. मग लास्ट 20 मिनिट्स बाकी होते. मी जस्ट शोधत होते की कोणते क्वेश्चन इझी आहेत, कोणते क्वेश्चन पटकन होतील, जागा कमी लागेल, कारण सगळ्यांची कमतरता होती त्यावेळेस. मग हे करत काही क्वेश्चन परत सॉल्व केले. मग 15 to 16 क्वेश्चन बाकी होते लास्टच्या 10 मिनिट्समध्ये फिजिक्सचे. तर मग मला वाटलं आता मी नाही करू शकत एवढं सगळं. मी जस्ट सॉल्व करायला गेले आणि जे अर्धवट आन्सर येऊ लागलं, जे मॅच होऊ लागलं, मी तसे बबलिंग करून टाकले त्या 7 क्वेश्चन्सचे. मग ते सगळे 7 क्वेश्चन माझे निगेटिव्हमध्ये गेले, जे एक ड्रॉबॅक आहे. आता झालेला आहे पेपर म्हणून आपण काही नाही करू शकत. ओव्हरऑल पेपर डिफिकल्ट होता माझ्यासाठी. बायोसुद्धा डिफिकल्ट होता. मी फिजिक्सचे 10 क्वेश्चन, केमिस्ट्रीचे 2, अजून बायोचे 2 क्वेश्चन सोडून आले होते. तर मी बस एवढं म्हणेल, ज्या लेकरांनी छान अभ्यास केलं होतं त्यांना 500, 520 असे काही मार्क्स भेटले आहेत, प्लस मार्क्स भेटले आहेत आणि सगळ्यांनी हॅपी असायला पाहिजे एवढ्या मार्क्समध्ये आता तरी. मी पूर्ण 2 वर्ष असा अभ्यास करायची की हे क्वेश्चन डिफिकल्ट आहे, हे इझी आणि हे मीडियम आहे लेवलचा. मी इझी मीडियम सॉल्व करून टाकायचे आणि डिफिकल्ट मोस्टली सोडून द्यायचे. हो, ट्राय करायचे, पण जर नाहीच जमला मग ते सोडून द्यायचं. ही माझी अशी अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी म्हणता येईल, जी चुकीची होती. जर मी हार्ड क्वेश्चनवर लक्ष दिलं असतं तर थोडा स्कोर वाढला असता.
अजून माझ्या टीचर्सनी मला सांगितलं होतं की तुझी टाईम मॅनेजमेंटची वेगळी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. तू 40 मिनिट बायो, 40 मिनिट केमिस्ट्री आणि 40 मिनिट फिजिक्स केलं पाहिजे. म्हणजे 4 3 जा 12, 120 म्हणजे 2 आवर्स ऑलरेडी झाले. मग लास्ट 1 आवरमध्ये तू परत जे क्वेश्चन राहिलेत त्यांचं ओव्हरलूक करायला पाहिजे. हे त्यांनी मला सांगितलं होतं, पण पेपरमध्ये मी असं काहीच केलं नाही. तसं करायला पाहिजे होतं. मी स्कोर डेफिनेटली 30-40 मार्क्स वाढला असता. पॅनिक जे आपण होतो पेपरच्या वेळेस ते नाही व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि ते पेपर सोडवताना विचारसुद्धा आला नाही की मला नाही, बाकी सगळ्यांना पेपर अवघड गेला आहे. हे बिलकुल विचार आला नाही त्यावेळेस. पेपर झाल्यावर कळालं की पूर्ण भारतात पेपर सगळ्यांना अवघड गेलेला होता. ओव्हरऑल जर तुम्ही तुमच्या क्वेश्चन्सला कॅटेगराईज नाही करणार की हे इझी आहे, हे हार्ड आहे, सगळ्यांना इक्वल तुम्ही प्रायोरिटी देणार, तर मग तुमचा स्कोर डेफिनेटली वाढेल. आपण प्रेडिक्ट नाही करू शकत पेपर कसा येईल पुढचा, तर आपली तयारी प्रत्येक प्रकारे झाली पाहिजे. पुढे जे स्टुडंट्स नीट 2026 देणार आहेत त्यांच्यासाठी माझी बस एवढीच ॲडवाईस राहील. अजून मी एक बोलेल की बिलीव्ह इन युअरसेल्फ, बिकॉज बिलिव्हिंग इन युअरसेल्फ इज द फर्स्ट स्टेप ऑफ युअर सक्सेस. तुम्ही जेवढा स्वतःवर भरोसा कराल तेवढं तुम्ही पुढे जाल, हाच माझा विचार आहे. 2 इयर्स माझा स्टडी प्लॅन असा होता की माझी क्लास दुपारी असायची. 2 to 8 क्लास होती माझी. मी संध्याकाळी घरी यायचे. मग 1.5 to 2 आवर्स एक मोठासा ब्रेक होता तिथे. मग रेग्युलरचा आपला अभ्यास करून घ्यायचा. जे आपण ट्युशनमध्ये आज शिकले बस तेवढंच अभ्यास करायचा, एक्स्ट्रा काहीच नाही. मग मला झोप यायची रात्री, मी लवकर झोपून जायचे आणि सकाळी उठायची लवकर, सवय होती त्यावेळेस झालेली होती. तर मग मी सकाळी उठायचे आणि जे संडेची एक्झाम आहे त्याचा अभ्यास करायचे. मॉर्निंग माझं बायो खूप छान व्हायचा. मग मी बायो सगळ्यात आधी, मग केमिस्ट्री आणि मग फिजिक्स करत होते. मग जे आपले जुने चॅप्टर झालेले आहेत ते जे एक्झाममध्ये नाही येत आहेत ते सुद्धा मी कधी कधी रिवाईज करायचे. कारण बायोचे खूप सारे चॅप्टर्स असे होते की आपण विसरून जातो. हे तर माझा 2 इयर्सचा ऑलमोस्ट स्टडी प्लॅन होता. लास्ट 3 मंथ्समध्ये तुमचा प्लॅन असा असायला पाहिजे की मी आज 12th स्टँडर्डची केमिस्ट्रीची पार्ट 1 ही बुक पूर्ण कंप्लीट करेल. म्हणजे जे चॅप्टर्स आहेत त्या बुकमध्ये ते सगळ्यांचा मी अभ्यास करेल. न्यूमेरिकल्स, शॉर्ट नोट्स मी खूप सारे शॉर्ट नोट्स बनवले होते 2 वर्षामध्ये त्या. तर एंडिंगमध्ये मला त्यांनी खूप हेल्प केली अभ्यास करण्यामध्ये. बार जस्ट शॉर्ट नोट्सच रिवाईज करत होते आणि थोडेफार जे टफ जायचे मला क्वेश्चन मी ते ऑलरेडी टिक करून ठेवले होते मॉड्यूल्सवर, तेच जस्ट प्रॅक्टिस करायचे. खूप जास्त अभ्यास नाही करायचा, बस रिव्हिजन लास्टमध्ये तेच तुम्हाला हेल्प करेल. कारण तुम्हाला 3 आवर्समध्ये सगळं तुमचं 2 वर्षाचा अभ्यास बाहेर काढायचा असतो, तर ते अवघड राहते. रिव्हिजन करत राहा सतत. आणि मी म्हणेल की लास्टचे जे आम्हाला एंडिंगमध्ये बूस्टर, तडका, मंत्रा हे सगळं दिलं होतं IIBने, मी ते पूर्ण सॉल्व केलेला होता. शॉर्ट नोट्ससुद्धा IIBने प्रोव्हाइड केले होते, मी ते पण रीड केले होते माझ्या शॉर्ट नोट्सच्या अलावा. एंडिंगमध्ये असं काही सेपरेट काही प्लॅन नव्हता. बस मी उठायचे की मला आज हे करायचं आहे आणि ते कंप्लीट होजेपर्यंत बसायचं. जर जास्त झालं तर तेच दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करायचं. माझं वीकली प्लॅन असायचा की माझं वीकमध्ये एवढा अभ्यास झाला पाहिजे आणि जर नाही झालं तर मी अजून एक डेचा गॅप घेऊन तिथे सगळं कंप्लीट करत होते. ह्याच्या वेगळं मी काहीच नाही केलं होतं. ह्या 2 वर्षामध्ये मला जे टीचर्स भेटले आहेत, मी खूप जास्त स्वतःला ब्लेस समजते की ते सगळे माझ्या लाईफमध्ये आले. त्यांनी मला खूप छान शिकवलं. त्यांचा शिकवण्याचा जो तरीका होता ते खूप युनिक आहे. जसे बायोलॉजीचे टीचर्स ते प्रत्येका गोष्टीला इंटरेस्टिंग म्हणून व्हिडिओज किंवा ॲनिमेशन ह्या प्रकारे आम्हाला शिकवायचे खूप सारे. मला खूप आवडायचं त्यांच्यासोबत बायोलॉजीचा अभ्यास करायला. आणि फिजिक्स, केमिस्ट्री त्यांनी पण खूप सारे क्वेश्चन प्रॅक्टिस करून घेतले होते वर्गामध्ये सुद्धा. रेग्युलरली आम्हाला मॉड्यूल्स वगैरे भेटायचे तर ते सुद्धा मी करून घ्यायचे. आमचं आणि टीचर्सचं बॉन्ड खूप स्पेशल होता. त्यांनी आमच्यावर पर्सनलाइज्ड तरीक्याने लक्ष द्यायचे. प्रत्येका मुलांचा काय अभ्यास सुरू आहे, काय बॅकलॉग होता, काय बाकी आहे, सगळे त्यांना माहीत असायचं. ह्याच्यामध्ये टीचिंग स्टाफच्या अलावा मी नॉन टीचिंग स्टाफबद्दल पण बोलेल की त्यांनीसुद्धा खूप मदत केली आहे. आम्हाला जेही पाहिजे असायचं ते आम्हाला द्यायचे स्टडी रिलेटेड. जर म्हणलं की ह्या चॅप्टरवर कमी एक्झाम झाल्या आहेत, अजून एक्झाम घ्या, तर स्पेशल एक्झाम ते ठेवायचे. मी जर म्हणलं की मला ह्या सरचं टायमिंग पाहिजे ह्यावेळेस, तर ते ट्राय करायचे की त्याच सरला देऊ शकावं. जर नाही झालं तर त्या सब्जेक्टचे दुसरे सरला ते डेफिनेटली अरेंज करून देत होते. असं त्यांचं प्रत्येका गोष्टीकडे आमचं लक्ष असायचं. आय एम व्हेरी ब्लेस्ड की मला टीम IIBने एवढी मदत केली. ते टीचिंग स्टाफ असावं, नॉन टीचिंग स्टाफ असावं,
ऑल द IIB स्टाफ मेंबर्स, आय एम व्हेरी थँकफुल टू देम. माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. त्यांनी मला हमेशा सपोर्ट केलं आहे, हेल्प केलेली आहे. कधीच मला प्रेशराईज फील नाही होऊ दिलं. तुला जे करायचं आहे कर, आरामात करायचा अभ्यास, आपण काही टेन्शन घ्यायचं नाही. जरी मला वीकली एक्झाममध्ये कमी मार्क्स भेटले तरी मी नाही शिव्या खाल्ल्यात, खरं आहे. ते फक्त मला म्हणायचे तू 2 वर्ष जे करायली कर, काही प्रॉब्लेम नाही, नीटमध्ये छान स्कोर घेऊन छान कॉलेज पाहिजे आपल्याला. त्यांनी खूप जास्त सपोर्ट दिला आहे, इमोशनली असं होते. माझे पॅरेंट्स असं दिवसभर तर नाही राहत सोबत, संध्याकाळी 6:30 समथिंग यायचे, तर त्यावेळेस ते अर्धा घंटा डेफिनेटली माझ्यासाठी काढायचे. मी त्यांना बोलायचे तर ते बोलून फ्रेश होते माइंड. मला अजून मोबाईल बघायचंसुद्धा ते खूप जास्त सवय होती. त्याबद्दलही जास्त मला नाही बोलायचे, कारण मार्क्स मी मेंटेन ठेवायचे माझे. जर कधी कभार मार्क्स कमी झाले, खूप अति कमी झाले, तर मला फक्त बोलत होते की तू मोबाईल जरा कमी कर तुझा. ते मला अजूनही रिग्रेट आहे की मी थोडं अजून कमी करायला पाहिजे होता माझा मोबाईल. त्याचे डेफिनेटली स्कोर कमी, मी त्याला कमीच मानेल, त्याच्यामध्ये थोडा त्याचा हात होता. बाकी आपण मोबाईल वगैरे नाही बघला पाहिजे. पॅरेंट्सनी माझ्या खूप हेल्प केले. मी खूप थँकफुल आहे की त्यांनी मला एवढं इमोशनली सपोर्ट दिला आहे. त्यांच्या हेल्पच्या बिना मी नाही करू शकले असते हे. माझे फ्रेंड्स सगळे स्टडीयस होते. डेफिनेटली त्यांनी मला शिकवलं आहे की तू कसा अभ्यास करायला पाहिजे, तू NCERT वाचली तर ह्याचे नोट्स कसे काढायचे, तू रिव्हिजन कसा करायचा. आम्ही ग्रुप स्टडी करायचो. 2 इयर्स IIBने आम्हाला कॅबिन दिला होता, तर आम्ही 2 फ्रेंड्स किंवा 3 असे ग्रुपमध्ये बसत होतो. दिवसभर इथं IIBमध्येच बसायचं. घरी अभ्यास आम्ही कमी केला असेल, आम्ही IIBमध्येच बसून खूप जास्त अभ्यास केला होता. फ्रेंड्स ते सगळे ऑसम होते माझे. त्यांनी माझ्या लाईफमध्ये खूप काही शिकवले मला. अभ्यासाच्या अलावा पण त्यांनी मला खूप काही टीचिंग्स दिलेली आहेत. आम्ही मस्ती करायचो, अभ्यासही करायचो. ओव्हरऑल आमचं रिलेशन खूप फ्रेंडली, हेल्पफुल आणि सपोर्टिव्ह होता. एक थॉट आहे, मला खूप आवडतो आतासुद्धा, वेकअप विथ मोटिवेशन अँड स्लीप विथ सॅटिस्फॅक्शन. म्हणजे आपण जेव्हा सकाळी उठत आहो तेव्हा आपल्यामध्ये मोटिवेशन असला पाहिजे. जसं नीट ॲस्पिरंट्सला असतो, मला हा एम्स पाहिजे कॉलेज, मला छान स्कोर करायचं आहे, ते सगळं मी खूप मेहनत करेल दिवसभरात. हे सगळं मोटिवेशन मॉर्निंगमध्ये असायला पाहिजे आणि ते दिवसभरसुद्धा आपल्या डोक्यामध्येच असला पाहिजे. आणि रात्री झोपता वेळेस बस तुम्हाला सॅटिस्फाईड फील झालं पाहिजे की मी आज खूप छान अभ्यास केला आहे, मी माझ्या गोल्सकडे अजून एक स्टेप पुढे घेतला आहे. सो मी सगळ्यांनासुद्धा हेच सजेस्ट करेल, वेकअप विथ मोटिवेशन अँड स्लीप विथ सॅटिस्फॅक्शन. माझं 9th काही डिसाईड नव्हतं की मला काय करायचं आहे, मेडिकल किंवा इंजिनिअरिंग. माझ्या आईची खूप इच्छा होती, माझ्या मम्मीची, की तुला डॉक्टर बनता वेळेस आम्हाला बघायचं आहे. तिच्या इच्छेनं मला मोटिवेट केलं होतं हमेशा. माझे पॅरेंट्स खूप जास्त हार्डवर्क करतात, डेफिनेटली सगळ्यांचेच करतात, पण ते आपल्याला कळालं पाहिजे. त्यांच्याकडे बघूनच वाटते की आपण त्यांना फ्युचरमध्ये काहीतरी दिलं पाहिजे ज्याच्यावर ते प्राऊड फील करतील. माझी मम्मी ती खूप मेहनत करते. तिची खूप सगळ्यात जास्त तिचीच इच्छा आहे की मी डॉक्टर बनावं, ट्रीट करावं पेशंट्सला, अजून फ्रीमध्ये ट्रीट करावं, लोकांची मदत करावं. तर तीच आहे जी मोटिवेट करत राहते मला, तू छान डॉक्टर बनू शकतेस. तर हो, शी इज माय ग्रेटेस्ट मोटिवेशन. नमस्कार, मी संगीता हनुमंत कोकणे. मी आपल्या नांदेड जिल्ह्यातील रातुळी येथील नायगाव तालुक्यातली राहणारी आहे आणि मी शिक्षिका आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये मी जॉब करते. माझी मुलगी क्षिती हनुमंत कोकणे ही IIBमध्ये 2024-25साठी क्लासला होती. आता तिची एक्झाम झालेली आहे आणि तिनं IIBमध्ये क्लास करून चांगल्या गुणांनी पास झालेली आहे. 578 मार्क्स तिला IIBच्या 2025च्या नीटमध्ये आलेले आहेत. तर मला IIBची अशी एवढी काही माहिती नव्हती. मी जेव्हा हिंगोलीमध्ये राहत होती तेव्हा एका शाळेवरती मला 10वीच्या बैठे पथकासाठी नंबर लागलेला होता. तिथं गेलेली असते तेवढी एका शिक्षकांनी मला मार्गदर्शन केलं की तुम्ही जा मॅडम आणि नांदेडला तुमची मुलगी इतकी हुशार आहे तर तुम्ही राहा आणि क्लासेस जॉईन करा. त्यानंतर आम्ही इथं 10वीला माझी मुलगी असते तेवढी शिफ्ट झालो आम्ही नांदेडला आणि नांदेडला कोनाळेमध्ये तिने 10वीचे क्लासेस केले आणि 10वीचे क्लासेस केल्यानंतर IIB टॉपवर असल्यामुळे आम्ही IIBमध्ये ॲडमिशन घेण्याचा निर्णय घेतला आणि तिला मग एंट्रन्स एक्झाम द्यायला लावली. तिथे माझ्या मुलीला चांगल्या पद्धतीची स्कॉलरशिप मिळाली. बऱ्याचपैकी स्कॉलरशिप मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला की चला आपली मुलगी नांदेडसारख्याही ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये टिकत आहे तर आपण तिथे ॲडमिशन करू. आणि थोडीफार माहिती घेतली, तिथला टीचरचा स्टाफ वगैरे इथे भेट घेतली आम्ही. त्यांनी पण सांगितलं की आमच्या इथे आम्ही लक्ष देऊ. सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतर तिचं ॲडमिशन आम्ही इथे केलं. तर क्षिती फार जिद्दी आहे. एकदा एक जर जिद्द पकडली ती
की मग ती सोडतच नाही. जसं आजचंच उदाहरण घेते, आज मी 6 वाजे घरी आली, ती माझी वाटच पाहत होती. पाऊसही सुरू झालेला होता, पण तिला मला इथे घेऊन यायचंच होतं. तर तिनं घेऊन आलीच. मला माहीत होतं ही जिद्द पूर्ण करणारच तिची. लहानपणापासून मला तरी आठवते 6वी पर्यंत फर्स्ट स्टँडर्डपासून तिला 100 आउट ऑफ 100 मार्क्स आहेत. म्हणजे एकही मार्क कुठल्याच सब्जेक्टमध्ये ती सोडलेली नाही. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हिंगोलीमध्ये शिफ्ट झाले. आधी आम्ही भंडाऱ्याला होतो. हिंगोलीमध्ये शिफ्ट झाल्यानंतर तिथे सुद्धा ती त्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा ती अव्वलच होती. प्रत्येक वर्गामध्ये कुठेही ॲडमिशन घेतली ती तिथं टॉपवरच होती. आणि ह्या तिच्या जिद्दीपणामुळे मला वाटलं की माझ्या मुलीला काहीतरी नक्कीच घडवायचे. आणि आमच्या रिलेटिव्समध्ये वगैरे कुणी डॉक्टर नाही आहेत, त्याच्यामुळे माझी फार इच्छा होती की माझ्या मुलीनी डॉक्टर व्हावं आणि डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी. आणि मी तिला नेहमी मोटिवेट करत राहिले की तुला डॉक्टर व्हायचं आहे बेटा, समाजामध्ये सेवा करायची आहे आणि गोरगरीब जे लोक असतील त्यांना तुला मोफत इलाज द्यायचा आहे, त्याच्यासाठी नेहमी मोटिवेट करत आली. आणि ती पण माझ्या शब्दाच्या कधीच बाहेर गेलेली नाही आहे. आणि माझं ऐकते, ती नेहमी ऐकते आणि मी बोलेल ते करते. एखादी वेळा तिला रागवावंही लागलेलं आहे मला, त्यासाठी फक्त मोबाईलसाठी रागवावं लागलेलं आहे, बाकी काही नाही. जेव्हापासून तिच्या हातात मोबाईल आला लॉकडाऊनपासून, त्याच्या आधी तर मोबाईल काही नव्हता, पण त्यानंतर मग थोडंसं ते मोबाईलवर जास्त लक्ष द्यायची, त्याच्यासाठी फक्त रागवावं लागलेलं आहे. पण तिनं स्वतःच्या मनामध्ये ठरवलं होतं की मला हे करायचंच आहे, माझ्या मम्मीची इच्छा आहे तर ती मला पूर्ण करायचीच आहे. आणि नेहमी ती इतकी जिद्दी आहे की मी सुद्धा एखादा निर्णय जर घेतला तर ती मला खूप सपोर्ट करते की मम्मी तू कर, मी आहे तुझ्यासोबत, कोणी तुझ्यासोबत असो नसो, पण एक मुलगी म्हणून ती माझ्यासोबत कायम उभी राहते. जसं क्षिती जिद्दी आहे तसं मी पण फार जिद्दी आहे. मला पण माझ्या मुलांना घडते वेळी पाहायचं होतं. सगळ्या पॅरेंट्सला वाटते की मुलं आपले घडले पाहिजे, कुठंतरी अशा ठिकाणी पोहोचले पाहिजे की त्यांना म्हणजे आईवडिलांना प्राऊड फील झालं पाहिजे आपल्या मुलांबद्दल. मला हिच्यामधले गुण हेरल्यानंतर असं वाटायला लागलं की ही नक्कीच काहीतरी करू शकते. आणि मी जास्त रागवत नाही किंवा कुठल्याही गोष्टीला तिला आड येत नाही, कारण माझ्या मुलीवर माझा फार विश्वास आहे की ती कुठल्याही चुकीचं कुठलेही काम करणार नाही. हे आमच्या दोघीमध्ये खूप चांगली बॉन्डिंग आहे. माझी क्षिती आतापर्यंत मला एकही दिवस सोडून राहिलेली नाही. आता यानंतर तिला बाहेरगावी शिक्षणासाठी जावं लागणार आहे, तर आता ती कशी राहील. त्या दिवशी ती बोलली की मम्मी मला आउट ऑफ स्टेट घ्यायचं आहे कॉलेज, तेव्हा मला प्रश्न पडला होता की माझी मुलगी कशी राहील. तर इतर पॅरेंट्सपेक्षा माझे थोडे विचार वेगळे आहेत. इतर पॅरेंट्स मी जेव्हा जेव्हा ऐकते की क्षिती सांगते की ते पॅरेंट्स थोडं प्रेशराईज करतात किंवा सपोर्ट करत नाहीत मम्मी, मी तिला सगळी सूट दिलेली आहे की तू तुझ्या पद्धतीने अभ्यास कर, माझं काही प्रेशर राहणार नाही, पण तू अभ्यास कर. आपल्याला फायनल एक्झाममध्ये आपल्याला यश मिळवायचं आहे आणि यशासाठी तुला हे करावंच लागणार आहे. आणि माझ्याकडे ती जेव्हा जेव्हा पाहते तेव्हा मोटिवेट होते की माझी मम्मी इतक्या लवकर उठते, सगळे कामं करते, जॉबला जाते आणि जॉब करून येते, पुन्हा कामं करते, हे सगळं पाहून ती मोटिवेट होते. IIB बद्दल एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर मी जॉब करत असल्यामुळे फारसा वेळ मला मुलीकडे किंवा इथं येऊन व्हिजिट करण्यासाठी मिळत नव्हता. पण इथला टीचर स्टाफ एवढा चांगला आहे की तो नेहमी फोनवर फीडबॅक घ्यायचे, फोनवर माझ्याशी कॉन्टॅक्ट संवाद करायचे आणि माझ्या मुलीची प्रगती कुठे आहे आणि तिला कसं आणखीन मोटिवेट करता येईल याच्या संबंधी ते माझ्यासोबत नेहमी डिस्कस करायचे. 1-2 वेळा मी आली होती तेव्हा त्यांनी मला बसवलं स्टाफ रूममध्ये आणि तिची प्रगती कशी आहे, कुठे आहे, आणखीन काय प्रयत्न करता येईल याच्या संबंधी चर्चा मला स्वतः केलेली आहे. आणि जेव्हा केव्हा मला अडचण येईल तेव्हा त्यांनी नेहमी अवेलेबल झालेले आहेत आणि फोनवर तिची अटेंडन्स आम्हाला नेहमी कळत होती. त्याच्यामुळे आपली मुलगी तिथे आहे हे आम्हाला समजत होतं. इथं फार मुलगी असल्यामुळे सेफ्टीची सुद्धा खूप काळजी घेतल्या जात होती. गाडी पार्किंगपासून तर तिला गाडी काढून देण्यापर्यंत, जेव्हा क्लासमध्ये तर तिला चांगली ट्रीटमेंट मिळतच होती, शिकवतच होते. ती नेहमी सांगायची, आल्यानंतर माझ्यासोबत माझी मुलगी जवळपास अर्धा तास बडबड 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 करून मला सगळं जे काही घडलंय ट्युशनमध्ये ते सगळं सांगायची. आणि माझे हे टीचर मला खूप आवडतात, ते खूप चांगल्या पद्धतीनं शिकवतात, माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला तयारच असतात. मला सेपरेट कॅबिन दिलेलं आहे, माझ्या अभ्यासाकडे पर्सनली लक्ष देतात. मला कुठलेही प्रॉब्लेम आले तर ते पर्सनली सोडवण्यासाठी मी फोन करते तेव्हा मला लगेच फोन उचलतात. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की रात्रीचे 10-10 वाजे माझ्या मुलींनी टीचर स्टाफला फोन केलेला आहे, त्यावेळी सुद्धा त्यांनी तो कॉल रिसीव्ह केलेला आहे आणि त्या क्वेश्चनचा आन्सर, येणारी तिला अडचण ॲट अ टाइम त्या वेळेला त्यांनी सोडवलेला आहे. आणि मी हे प्रत्यक्षात पाहिल्यामुळे मला खूप आनंद व्हायचा की माझी मुलगी IIB मध्ये शिकत आहे आणि योग्य ती प्रगती तिची
होत आहे याबद्दल मला खूप चांगलं वाटते. आणि मी इथल्या सगळ्या टीचर्सचा, माझ्या मुलीच्या मागे, यशाच्या मागे जर सगळ्यात मोठा हात कुणाचा असेल तर तो आहे इथल्या IIBच्या टीचर स्टाफचा आहे आणि इथल्या मॅनेजमेंटचा आहे, सगळ्यांचा आहे. आणि आमचं जरी कॉन्ट्रीब्युशन कमी असेल याच्यामध्ये तर त्यांचं 80% कॉन्ट्रीब्युशन तर इथल्या स्टाफचाच आहे असं म्हणायला मला काही हरकत नाही. तर मी IIBच्या सगळ्या स्टाफची खूप खूप आभारी आहे की माझ्या मुलीच्या यशाच्या मागे त्यांचा इतका मोठा हात आहे आणि माझी मुलगी या आज यशाच्या पायरीवर उभी आहे ते फक्त IIBच्या कृपेने. तर मी सगळ्यांचे धन्यवाद मानते. मी 2 वर्ष IIBमध्येच क्लासरूम स्टुडंट होते. फक्त IIBमध्येच यायचे. मी खूप असे कमी सुट्ट्या घेतल्या असतील, ऑलमोस्ट ना के बराबर. 2 या 3 डेज जेव्हा खूपच जास्त काही इमर्जन्सी असेल तेव्हा. रेग्युलरली क्लास अटेंड करत होते. IIBचे मॉड्यूल्स माझे कंप्लीट होते एंडपर्यंत. 11th मॉड्यूल्स तर 4 टाइम्स फिजिक्सचे, 3 टाइम्स 4 टाइम्स झाले असतील. इझी क्वेश्चन्स, हार्ड क्वेश्चन जसे मी म्हणले, मी खूपदा सोडून द्यायचे. एंडमध्ये टेस्ट सिरीजसुद्धा IIBचीच कंटिन्यू केली होती. बाकी कोणत्या इन्स्टिट्यूशन या ऑनलाईन मी काहीच नाही करत होते, कारण तेवढा टाईमच नव्हता करायला. IIBचे सगळे जे होते मॉड्यूल्स वगैरे, दे वर ऑल मोर दॅन इनफ. त्यासाठी मी खूप जास्त थँकफुल आहे. माझ्या नीटच्या स्कोरकडे बघून आय एम एक्सपेक्टिंग अ गुड मेडिकल कॉलेज इन आर नेशन. Thank you so much for everything. Thank you so much my parents, my friends, teachers and all the staff of IIB. Thank you so much. Think NEET, think IIB.